आज मुस्लिम बांधवांची रमजान ईद साजरी होते, आपण जिलेबी वाटप केलेलं आहे, काय सांगाल? प्रथम सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. ईद मुबारक. गेली जवळपास 5 वर्षे आणि ह्यावर्षी 6वं वर्ष आम्ही सातत्यानं इथं ईदगाह मैदानच्या इथं येऊन सर्व मुस्लिम बांधवांना त्यांना ईदच्या शुभेच्छा देत असतो आणि भावी वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देत असतो. गेली अनेक वर्ष हे आमचं जे मुस्लिम समाजाबद्दल जे ऋणानुबंध आहे ते सातत्यानं असंच सुरू आहे आणि या पुढे देखील असंच आमचं ऋणानुबंध त्यांच्यासोबत कायम राहील. आणि हे गडिंग्लज जे आहे ते हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक चांगलं उदाहरण असलेलं गाव आहे. अतिशय शांतताप्रिय आणि सर्व जाती धर्मातील लोक अतिशय शांततेनं एकतेनं इथं नांदत असतात आणि हे वातावरण असंच राहू दे यासाठी आमचा आणि मुस्लिम समाजाचा हा कायम एकत्रित प्रयत्न असतो आणि यापुढेही असंच आम्ही एकाने राहू एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रमजान ईदच्या निमित्ताने समाजाला काय संदेश द्याल? रमजानीच्या निमित्ताने समाजाला एवढा संदेश देऊ इच्छितोय की शांततेत आणि ऐक्यानं आपण सर्वजण राहून या गडिंग्लजचं आणि गडिंग्लज तालुक्याचं नाव लौकिक करू. महेशदा, आपण उपनगराध्यक्ष आहात, पहिलीच ही रमजान ईद साजरी होत आहे, इथं आपण आलेला आहात, काय वाटतंय? पहिलीच रमजान ईद म्हणायची काय गरज नाही, कारण की मी जिथं राहतोय ना तिथं सगळी मुस्लिम संख्या बहुल मतदारसंघ आहे आणि माझे राजकीय जडणघडण जी झालेली आहे ती मुस्लिम समाजाच्या लोकांनी मला जे पाठबळ दिलं त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो किंवा उपनगराध्यक्ष होऊ शकलो. हे मला सार्थ या मुस्लिम समाजाचा अभिमान आहे आणि मी सगळ्यात महत्त्वाचं सांगायला म्हटलं मी ह्याच्यातच आहे. माझं आणि मुस्लिम समाजाचं नातं काही नवीन आहे म्हणायची काय गरज नाही. माझ्या वडिलांच्यापासून माझ्या आजींच्यापासून मुस्लिम समाजाचं आमचं कौटुंबिक संबंध आहे आणि ते संबंध आम्ही जपायचा प्रयत्न इथून पुढे करू. ज्या ताकदीने त्यांनी माझ्या पाठीशी राहिल्यात इथून पुढे निश्चितच ज्यावेळी मुस्लिम समाज मला हाक मारेल त्यावेळी मी रात्री अपरात्री कुठल्याही विचार न करता त्यांच्यासाठी धावून जाण्याचं मी आज इथं शब्द देतो या मैदानात. नागेशदा, तुम्ही काय सांगाल? आज सगळ्या तुम्ही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. माझं बालपण आणि आता मोठेपण हे सगळं सर्वच समाजाच्या बांधवांच्या जवळ झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात आज रमजान ईद आणि या रमजान ईदच्या निमित्तानं माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना, भगिनींना, मातांना, पित्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि गडिंग्लज शहर एक असं एकीच हे गाव आहे की इथं हिंदू मुस्लिम कोण नसून आम्ही गडिंग्लजकर म्हणून आम्ही एकत्र राहतो. त्यामुळं आमच्या चांगल्या गोष्टी ह्या एकत्र काम करतो. यापुढे या जातीच्या पलीकडं आमची नाती खूप चांगली आहेत. त्यामुळे आम्ही ह्या गडिंग्लजमध्ये एकीचं बळ दाखवू शकतो. असंच हे एकीचं बळ या देशात राहू हीच या रमजान ईदच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. धन्यवाद. 2 मिनिटं. अशफाक सर, आज रमजान ईद साजरी होते, सर्व हिंदू बांधव आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलेले आहेत, काय सांगाल? आज सर्व हिंदू बांधव खास करून आम्हा मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आहेत. हे गडिंग्लजच्या सुसंस्कृतीचं प्रतीक आहे, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे, सामाजिक सलोख्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं प्रतीक आहे. कारण गडिंग्लजकर हे जात धर्म यापेक्षाही माणुसकीचा धर्म पाळण्यामध्ये धन्यता मानतात. त्याचंच हे प्रतीक आहे की सर्व हिंदू बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. समाजात रमजान ईदच्या निमित्ताने काय संदेश देत आहे? समाजामध्ये हाच संदेश या निमित्ताने मी देऊ इच्छितो की गडिंग्लजची ही जी संस्कृती आहे एकोप्याची, ऐक्याची, बंधुत्वाची, समतेची, ही अशीच कायम स्वरूपी टिकून राहो, त्याला कुणाची नजर लागू नये ही अल्लाच्या चरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.